नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जसं तुम्ही बघू शकता, मान्सूनचा हंगाम पूर्ण जोरात चालू आहे आणि हा सर्वात उत्तम काळ आहे निसर्गाच्या सानिध्यात जाऊन त्याचा आनंद लुटण्याचा आणि एक्सप्लोअर करण्याचा. आणि आपण जात आहोत एका रोमांचक अशा मान्सून राईडला. आपल्या या बाईक राईडचं डेस्टिनेशन होतं कर्जतचं सोंडाई. आणि या प्रवासात आपण मान्सूनच्या सौंदर्याचा अनुभव घेतला आणि आपल्या ड्रोनच्या मदतीने निसर्गाचे हे सुंदर असे दृश्य टिपले. आपल्या राईडचं मेन डेस्टिनेशन आणि आकर्षण होतं सोंडाई भागातील चांगेवाडी ट्विन वॉटरफॉल. या वॉटरफॉलला आपण कसे पोहोचलो आणि तिथे पोहोचताना आपल्याला किती अडीअडचणींचा सामना करावा लागला हे सर्व मी या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तरी शेवटपर्यंत हा ब्लॉग नक्की पहा. तर मित्रांनो, आपण आता रेडी झालो आहे. प्रतीक्षा पण रेडी आहे आणि आता वाजले आहेत 7:40. तर आपण आता इथून निघूया बस. हां, तर मित्रांनो, आपण आपली जर्नी स्टार्ट केली आहे. तर रिमझिम पाऊस चालू झालेला आहे. मला टेन्शन आहे की जोरात नको पडून दे. जोरात पडला तर आपल्याला गोप्रो बंद करावं लागेल. आय डोंट नो कसा ऑडिओ क्वालिटी येते, कसा दिसतंय, बिकॉज मी खूप दिवसानंतर सेटअप केलं आहे, त्यामुळे मे बी चुकू शकतं आपलं सेटअप. पाऊस जोरात आलेला आहे. आय थिंक आपल्याला गोप्रो काढावं लागेल. तर पुढे जाऊन मी गोप्रो काढेन. कुठेतरी आपल्याला थांबावं लागेल मध्ये. आपण जवळजवळ 20 किलोमीटर कव्हर केलेलं आहे आणि आताचं वातावरण हा खूप सुटेबल आहे रायडिंगसाठी, कारण की पाऊस पण नाही आहे आणि मस्त ढगाळ वातावरण आहे. पाऊस पडेल पुढे जाऊन, पण जोपर्यंत आपण व्लॉगिंग करतो आहे, आपण राईड करतो आहे, तोपर्यंत नाही पडला तर चांगलंच आहे. तिकडे गेल्यावर पाऊस पडला तर मजा येईल. आणि आता चालू झाला आहे वाशीचा ब्रिज. कनेक्टिंग ब्रिज टू कनेक्ट वाशी and मुंबई. पुढे जाऊन मग इथे आपण थांबूया, थोडासा चहा नाश्ता करूया आणि मेन म्हणजे पेट्रोल फिलअप करायचं आपल्याला, तर ते करून घेऊया. तिथून लेफ्ट घ्यायचं आहे आपल्याला. कळंबोली वगैरे काही येत नाही, त्याचं पेट्रोल पंप बघावं लागेल आपल्याला. पेट्रोल पंप बघ ना जरा कुठे आहे. आपल्याला इथे एक हॉटेल दिसतंय. आपण लास्ट टाइम पण इथे थांबलेलो, हिल व्ह्यू म्हणून आहे. तर आपण तिकडे नाश्ता करायला जाऊया आणि मग तिथूनच मग आपण पुढे पेट्रोल पण फिलअप करून घेऊया. आरुष आरुष वेस्ट स्ट्रीट. विचार चालू आहे का? वडा सांबार आणि उत्तप्पा, ओनियन उत्तप्पा. आता इथून ब्रेकफास्ट करून आपण निघू पुढे. चहा पण मागवली आहे, मस्त की चहा पिऊन फ्रेश वाटेल. आणि मग इथून आता 47 किलोमीटर आहे पुढे. तर लवकरात लवकर पोहोचू आपण आपल्या वॉटरफॉलला. तर मित्रांनो, फ्युअलअप पण झालेलं आहे. जवळ होतं पेट्रोल पंप, हार्डली 200 मीटरवरती होतं, 200-300 मीटरवरती होतं हॉटेलपासून. आणि आता आपण इथं पुढे निघालेलो आहे. आपल्याला आता 46 किलोमीटर दाखवत आहे टोटल डिस्टन्स. 1 तास 5 मिनटं दाखवत आहे. 10:30पर्यंत पोचायचा प्रयत्न करू आपण 1 तासामध्ये. कारण की रोड तर खालीच आहे आणि छान आहे, एकदम मस्त.
आणि नवी मुंबईचं म्युन्सिपल कॉर्पोरेशन आपल्याला दिसते ऑफिस. आणि आता हा रोड तर मजबूत आपल्याला खाली भेटणार आहे. अरे यार ये मेरे का क्या करे हम. रॉयल एनफील्ड यार, एवढी मस्त बाईक बनवली. थोडा मिररवर पण जरा टुरिंग मिरर घेतल्याशिवाय काय फायदा नाही आपल्याला. टुरिंग मिरर लागेलच आपल्याला, कारण की आपण एवढं टुरिंग करत असतो. सिटी राईडसाठी हो चालून जातं. हा काय डोंगर आहे, मस्त हिरव्या शालूने नटलेला. खूपच भारी वाटतंय. आणि पावसाळ्यात हीच खरी मजा असते रायडिंगची, की तुम्हाला असं काही हिरवगार दृश्य बघायला मिळतं. आता अवघे 34 किलोमीटर बाकी आहेत. कसला आवाज आला? आपला आवाज आला का? आवाज आला ना कसला तरी. इथे प्रॉब्लेम हा झाला की समगाड आपला खाली आलाय. आपलं समगाडचे सगळे स्क्रू निघालेत. आय डोंट नो कसे निघाले. आणि फक्त एका स्क्रूवरती पूर्ण होल्ड होतं ते. मला आवाज आला तर मला कळाला मोठा प्रॉब्लेम झाला. आपला समगाडचा पूर्ण स्क्रू निघाले तिकडे, आणि एका स्क्रूवर टाईट आहे ते, आणि एका स्पीड ब्रेकरवर जोरात आपटलं ते, तेव्हा मला समजलं की ते स्क्रू निघालेत. तर आता आपल्याला एका स्क्रू आहे तर तो काढून आपल्याला मेकॅनिककडे जायचं होतं, पण तो स्क्रू खूप खाली आहे, त्यामुळे आपल्याला काढता येणार नाही. तर आपण एक जुगाड करणार. सर्वप्रथम मग अशा या कॉर्ड्स असतात ना, या टॅग कॅरी बघायला या कॉर्ड्स असतात. या कॉर्ड तुम्ही कॅरी करा. तर या कॉर्ड्सने आपण त्या ट्राय करणार आहे आणि पुढच्या मेकॅनिककडे घेऊन जाणार आहे, आणि पुढे त्याच्याकडून आपण स्क्रू लावून घेऊन जाणार. तर अशा गोष्टी कॅरी केल्या पाहिजेत. रायडिंगच्या वेळी खूप युजफुल असतात. तर आपण आता या कॉर्डनी याला टाय केलेलं आहे समगाडला. आता प्रॉपरली टाईट आहे. तर आता आपण पुढे मेकॅनिककडे जाऊया. सतीशा मला येता गेली आता, पण अशा प्रॉब्लेम होतात, पण आपण रेडी असला पाहिजे अशा प्रॉब्लेमसाठी. जुगाड केलेला आहे आपण. आता पुढे जाऊन बघू आपल्याला कोण मेकॅनिक भेटतंय का. तोपर्यंत हे दृश्य तुम्ही एन्जॉय करू शकता. इथे बिल्डिंग्स आहेत आणि इथे मस्त डोंगर सजलेला आहे हिरव्या शालून आहे. आता हे लोक लावत आहेत स्क्रू. या इन्सिडेंटवरून आपल्याला एक समजलं की राईड छोटी मोठी नसते. तर प्रत्येक राईडसाठी तुम्ही असं काहीतरी प्रिकॉशनरी सामान घेऊन जायला पाहिजे. तुम्हाला खूपच युजफुल होईल. हे स्क्रू लावलेले आहेत प्रॉपरली. आता एकदम टाईट झालेलं आहे ते. आपलं जुगाड कामाला आलेलं आपल्याला. आता आपण इथून निघूया. अजून किती किलोमीटर आहे इथून? 26 किलोमीटर आहे. 47 मिनिट आहे. या गोष्टीमुळे आपल्याला अर्धा तास आपल्याला लेट झाला आहे, पण ठीक आहे. दुर्घटना से देर भली बोलतात ना, ते खरं आहे. तर आपण इथून निघूया पुढे. या रोडवर राईड करायला खरंच मजा येते. वाव, करूया का कॉर्नरिंग. वाव यार वाव, मस्त आहे एकदम भारी. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल तर नाही.
सगळं ओके मध्ये. तर मित्रांनो इथे मोरबे धरण आहे लेफ्ट साईडला आणि आपल्याला जायचं आहे पुढे. तर तुम्हाला एक अजून एक ऑप्शन आहे, मोरबे डॅम पण तुम्हाला इथे बघायला भेटेल. जर तुम्ही या वॉटरफॉलला येत असाल तर. मोरबे डॅमच्या इथेच आहे हे. बरं झालं आपण ते लावून घेतलं बिकॉज इकडचा रस्ता थोडा खराब आहे. ऑफ रोडिंग करायलाच लागणार आहे आपल्याला आता इथं. मित्रांनो आम्ही बाईकचा रूट फॉलो करत आलो. इथे मस्त वातावरण आहे पण इथे आपल्याला इथून काय रोड नाही दिसत आहे. इथून अजून 11 किलोमीटर दाखवत आहे. तर आय थिंक आपल्याला रिटर्न जावं लागेल इथून आणि मग पुढे बघू आपण. आज खूपच आपल्याला कष्ट घ्यावे लागतात पोचण्यासाठी डेस्टिनेशनला. काय आलं पिक्चर आहे इथे आणि इथून तुम्हाला माहिती आहे कैलास सरोवर आहे हॉटेल. तिथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. हा सरोवर हॉटेलच्या इथून सरळ जायचं आहे. लेफ्ट मारून आपल्याला सरळ या रोडने जायचं आहे. हे डायरेक्शन भाई काहीतरी वेगळंच दाखवत आहे. बरेच शोधल्यानंतर आपल्याला एक राईट भेटला, लेफ्ट भेटला सॉरी. आता इथून चालले बघा मॅपमध्ये बघा तुम्ही जॉईंट होते तिकडे. रस्ता कच्चा आहे हा, ठीक आहे. मग लोकांना विचारून जा, गुगल मॅपच्या भरोश्यावर राहाल तर तुमचे लागले. गाडा इथे जरा आरामात चालवा आणि इथे हा सुंदर नजारा आहे. बघू शकता एकदम भारी वाटतंय. वाव रोड सोंडाई माता. हां मला पण तेच वाटतं की आपण सोंडाईच्या वॉटरफॉलला आलो आहे. दाखवतो वॉटरफॉल इथं नाही का? तर एकदम छोटा रस्ता आहे, फक्त बाईकच जाऊ शकतील असा. हार्डली 900 मीटरवर आता धबधबा आहे हा. आय थिंक इथे वरतीच आपण ट्रेक केलेली, इथून चढत गेलेलो वरती सोंडाईच्या ट्रेकला आणि खालीच वॉटरफॉल आहे. रस्ता खराब आहे आणि हे वॉटरफॉलचंच पाणी आहे गेस. ओ माय गॉड. तर मित्रांनो हाच आहे तो वॉटरफॉल जिथे आलेला आहे आणि इथे चांगेवाडीला पोचलं असं दाखवतं आपल्याला. आणि हा मस्त असा वॉटरफॉल तुम्हाला बघू शकता. शांत एकदम छोटासा आहे आणि एन्जॉय करण्यासारखा आहे. तेच गाडी लावा आपली. हा वॉटरफॉल खूपच लेस क्राउडेड आहे, त्यामुळे तुम्ही इथे जाऊन भेट देऊ शकता आणि समोरच आपल्याला असा माउंटेन व्ह्यू बघायला मिळतो. मी आमचे सर्व रायडिंग गिअर्स काढून या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पुढे निघालो. हा धबधबा खूपच शांत आहे आणि जास्त क्राऊड नसल्यामुळे इथे तुम्ही एन्जॉय करू शकता, खूप सारे फोटोज व्हिडिओज काढू शकता. आणि मेन म्हणजे पाण्याचा फ्लो पण एवढा जोरात नाही आहे, त्यामुळे हा कम्प्लिटली सेफ धबधबा आहे.
आणि तुमच्या फॅमिलीला घेऊन इथे एन्जॉय करू शकता. आपल्याला लाईव्ह पेंटिंग सुद्धा बघायला मिळेल. हे आहेत चंद्रशेखर दादा आणि त्यांनी इकडे मस्त अशी लाईव्ह पेंटिंग काढली होती या वॉटरफॉलची. वॉटरफॉल मध्ये एन्जॉय केल्यानंतर आपल्या ड्रोनच्या मदतीने आपण इकडे खूप सारे असे मस्त ड्रोन शॉट टिपले. त्यातले काही शॉट्स मी तुम्हाला दाखवत आहे. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्लॉग? नक्कीच आवडला असेल आणि जर आवडला असेल तर प्लीज जाऊन लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा. आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर पहिले जाऊन सबस्क्राईब करा. आता भेटूया आपल्या नेक्स्ट मान्सून राईडला. तोपर्यंत स्टे ट्यून टू माय चॅनल. थँक्यू.